आपल्या सर्वांच्या आधारावर दादासाठी जोरदार टाळ्यांचा गजर. यानंतर मी मराठ्यांचा संघर्ष होता आपल्या सर्वांच्या आधारावर, आपल्या सर्वांची विनम्रता, आपल्या सर्वांचा जीव की प्राण, आपल्या सर्वांचा हृदय, आपल्या सर्वांचं तारीख मनोज बाबा जरांगे पाटील यांना विनंती करतो. या विरोध मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीला आपण संघटित करावं. जिल्हा परिषदेवर बसलेले सगळ्या बाजूने जोरदार टाळ्यांचा गजर. आदरणीय बाबा छत्रपती शिवराय माझ्या बीड जिल्ह्यातील जमलेला तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा देश आहे. आज शब्द सुचनात बोलायला माझ्या मराठी मराठ्यांचा झेंडा तुम्ही विश्वावर फडकवला त्याबद्दल तुमच्या चरणी नतमस्तक होते. आज मला गर्व वाटतं मी मराठा जातीत जन्म घेतला तर आपला मला अभिमान आणि गर्व वाटतं. आज वर भरून आलाय. आज छाती सुद्धा भरली. लेकरावर अन्याय झाल्यावर दंड कसं थटकून बाहेर मैदानात यायला तर बीडच्या मराठ्यांनी सगळ्यांना शिकावं. बीड जिल्ह्यातल्या सर्व मराठ्यांच्या चरणी आपण इतक्या विराट रूपाने सगळ्या रॅल्या जेवढ्या झाल्या तेवढ्यांचा रेकॉर्ड काढल्याबद्दल तुमच्या चरणी नतमस्तक. आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांना बीड जिल्ह्यात पुन्हा ऊर्जा दिली, पुन्हा गळ दिला त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद आणि कौतुक. बीड जिल्ह्याने आवाज साईट केली सगळी. काहीच हवा झाली काही त्याला म्हणते मग बीड जिल्ह्याचा मराठा. गप्पणे गुप्तपणे कसले वेळाने करायचे. नजर पुरत नाही तिथपर्यंत मराठा. तरी अर्धा मराठा विठुरायाच्या पंढरीच्या दर्शनाला गेलेला. 20% मराठा शेतीचे काम आहेत, कारण शेतीवर आमचा आयुष्य चालतं. शेतीवर आम्ही जगतो म्हणून शेतात कामाला. पुरेचे पुरे जर झाडून पुसून बाहेर जर निघाले, इकडे 50 किलोमीटर आणि इकडे 100 किलोमीटर त्या वेळ फक्त सरकारनं मराठ्यावर आणू नये एवढीच विनंती. आज बीड जिल्ह्याच्या मराठ्यांच्या साक्षीला देवेंद्र फडणवीस साहेबांनी शिंदे साहेबांना जाहीरपणाने आवाहन करून सांगतोय, आमचं मराठ्यांचं वधचित्र असलेलं आरक्षण हा मराठ्यांचा आक्रोश बघा. इतक्या उन्हात सकाळच्या 11 वाजल्यापासून आतापर्यंत माझा मराठा समाज रस्त्यावरती चालतोय. आक्रोशाकडे बघा. अंगाची गाडी होती. प्रचंड उकाडा असल्यामुळे शरीराला त्रास होतोय. पण लेकराच्या न्यायापायी माझा मराठा कसला विचार करायला तयार नाही.
आणि बीड जिल्ह्यातला सगळ्याचे सगळा मराठा ताकदीने एकवटला याकडे सरकारने लक्ष द्या. सुरुवातीलाच माझ्या बीड जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांना विनंती करून सांगतो, केला तर आपल्याला जातीवाद होऊ द्यायचा नाही आणि राज्यात शांतता ठेवायची म्हणून शांतता राहिली. माझी तुम्हाला हात जोडून विनंती, एक मुलगा म्हणून सांगतो, या राज्यात आणि या जिल्ह्यात आपल्याला शांतता ठेवायची. शांतता ठेवा. मराठ्यांनी आणि ओबीसींनी एकमेकांच्या अंगावर जायचं नाही. शांतता ठेवायची. खाली बसा, खाली बसा, थांबा तुम्ही. बसा ना, तुम्ही तरी पण बसा ना. तुम्ही मग म्हणायचं ना बँकिंग आणि इतक्याला तिकीट दिल्यावर कसं व्हायचं? बस खाली. मागच्याला सुद्धा हवं होती, बाकीच्या विचार करायचा आपण. मला महत्वाचा विषय सांगायला मिळाले. आम्ही या बीडच्या पवित्र भूमीत आलेलो आहे. आरडा ओरडा करून तुम्हाला काही माहीत होणार नाही आपलं सरकारचं काय चाललंय. या बीड जिल्ह्याच्या पवित्र भूमीत घराघरातला मराठा समाज एकवटला. शांत चित्ताने फक्त 20च मिनिटं आपल्याला ऐकायची. सकाळपासून मराठा समाज उपाशी पाण्याविना आहे. इथं लेकराच्या न्यायासाठी आपण आलेलो, ते ऐकण्यासाठी आले, नुसतं घालायसाठी आपण आलेलो नाही. जसं आपण शांततेत आलो असंच शांततेत घरापर्यंत जायचं. मी तुमचा कधीच शब्द मोडत नाही, तुम्ही सुद्धा शब्द मोडायचा नाही. शांतता म्हणजे शांतता. सगळ्यांना लगेच बघू, तुम्ही काळजी करू नका. मी कट्टर तुमच्यासारखाच मराठा आहे. मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे, मराठा आणि कुणबी एकच आहे. हा कायदा लागू करा. ही 10 महिन्यापासूनची मागणी. आणि आज एक विशेष गोष्ट तुम्हाला सांगायला आलो. ज्या वेळेस आपली आणि सरकारची बोलणी सुरू झाली त्यावेळेस 4 शब्दावर चर्चा सुरू झाली. त्यातले 2च शब्द तुम्हाला सांगतो. शब्द क्रमांक 3 आणि 4. शब्द 3 असा होता, ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर नोंद न सापडलेल्या मराठाला त्याच नोंदीच्या आधारावर त्याच्या शहरांना, सगळ्या शहरांना कुणबी जात प्रमाणपत्र द्यायचं. सगळे शहर या शब्दावरती चर्चा झाली. मला माहित होतं गिरीश महाजन माणसाला फसवतो. ज्या ज्या आंदोलनात तो माणूस गेला ते आंदोलन कायमचं बंद पडलं. किंवा ती जात आणि जातीचं आंदोलन त्यांनी फोडलं. असे प्रकार झालेले. त्याला वाटलं केवढे हुशार आहे, मी त्याच्या पुढचा आहे. मला माहित होतं या अर्ध्यात गेल्यावर डाव टाकणार आहे. कारण हे लोक असे आहेत राजकारणी, एकत्रित माणसाला आंदोलन करून आणि नंतर म्हणते तुम्हीच म्हणला होता ते शब्द, तर त्या शब्दावर आम्ही तर दिलं. सगळे सोयरे एक शब्द होता. त्याने आता 15 दिवसात चालू केलंय बघा. सगळे सोयरेची अंमलबजावणी टिकणार नाही तो म्हणतो. तर ती जर टिकणार नाही तर मग छगन भुजबळला ती रद्द करा म्हणून संडास कम लागली. झोपा नाही का म्हणून मग सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी टिकणार नाही ना, मग झोप ना घरी उडून दे ना. तू आंतरवाली जवळ आमच्या विरोधात आंदोलन बसलं, तिथं इतकी
इतके ओबीसीचे नेते घेऊन आला कशाला मग? पडेल फिडेल सगळा माल कशाला घेऊन आला? मला माहित होत हे सगळ्या शहराची अंमलबजावणी आहे, याच्याबद्दल काहीतरी आडी अडचणी त्यो आणणार हे मला पक्क माहित होत. 4 शब्दावरती चर्चा झाली आणि तिसरा शब्द होता सगळे सोयरे, म्हणजे ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याच नोंदीच्या आधारावर त्याच्या लग्नाच्या गणगोतात ज्या सोयरिकी जुळतात त्या सोयऱ्यांना सुद्धा द्यायचं. कारण ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या मराठ्यांचा व्यवसाय आणि त्याच्या सोयऱ्याचा व्यवसाय सारखाचे, कारण व्यवसायाच्या आधारावरतीच आरक्षण दिलं गेलेलं आहे म्हणून. ही झाला एक शब्द. त्यावेळेस आलेले होते मायबापावर 4 जज, न्यायाधीश 4. हे तुम्हाला माहित असावं म्हणून सांगतो, नुसती बडबड करू नका. ज्या दिवशी आंतरवालीला 4 जज आले होते त्या दिवशी चर्चा लाईव्ह होती. ती तारीख जरा शोधा आणि ते पूर्ण चर्चा आपण मराठ्यांना ऐका, म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्या दिवशीच्या चर्चेत काय काय ठरलं होतं. गाफील राहायचं नाही मराठ्यांना अजिबात. सगळे सोयऱ्यांच्या शब्दावरती 4 न्यायाधीश, आलेले 8-10 मंत्री, भाराभर आलेले आमदार त्यांच्या सगळं, खासदार, कायद्याचे आणि घटनेचे अभ्यासक, आरक्षणाचे अभ्यासक, सचिव, हे सगळे लोक, मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष, हे व्यासपीठावर बसल्याने सगळे सोयरे या शब्दावरती सगळ्यांना एक मत केलं की ज्या मराठ्यांची नोंद सापडत आणि ज्या मराठ्यांची नोंद सापडत नाही त्या नोंदीच्या आधारावरच या सुद्धा मराठ्याला म्हणजे त्याच्या सोयऱ्याला द्यायचं, या शब्दावर एकमत झालं. पण मला माहित होतं गिरीश महाजन पुढे चालून काहीतरी खोडी करणार आणि तेव्हा म्हणला सगळे सोयरे टिकत नाही. गिरीश महाजन साहेब, मी तुमच्या पुढचा आहे. त्यावेळेस मी 4था शब्द आणला होता आणि आज तेव्हा तुम्हाला सांगतो. 4 शब्दावरती चर्चा झाली होती. बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांना लक्षात असू द्या. 4था शब्द असा होता, समजा, मी त्यांना असं म्हणलो, समजा मराठ्याच्या नोंदीवर त्याच्या सोयऱ्याला दिलं, पण एखादा सुरू आलं, हे घबरे तुला जीव चाललेला कळा ना, आमचा कशाला म्हटलं काय बहिणी इकडे त्या सकाळपासून बिचारे उपाशी तापाशी. कधीतरी नातवाला न्याय मिळावा, कधीतरी मराठ्यांच्या जातीवरचा अन्याय कमी व्हावा, कधीतरी आपले लेकर अधिकारी बनावेत, कधीतरी आपल्या दारात लाल दिव्याची गाडी यावी, आपली मुलगी अधिकारी बनावी स्वप्न बघतात आणि इतकं तरपडायला लागले तर तुम्ही बोंबलायला लागला तिकडं. थोडी थोडी तरी समाजाची तळतळ समजून घ्या. समाजाच्या वेदना किती आहे, समाज किती संकटातून चाललाय, समाजाचे लेकरं किती त्रास सहन करायला लागले. कधी काहीतरी भावनिक व्हा, कधी काहीतरी समाजाचा आणि जातीचा विचार करायचा शिका. त्यावेळेस मला माहित होतं की सरकार कोणाचंच नसतं. हे हरामखोर लोक फक्त स्वतःचीच खुर्चीचं बघतात, दुसऱ्याच्या जातीचं यांना काही देणं घेणं नाही. सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीच्या बाबत काहीतरी बोलतीलच. मी तुम्हाला खात्रीनं सांगतो ती अंमलबजावणी उडणार नाही अशी माझ्या स्वतःचं म्हणणं आहे. त्याचं कारण असं आहे की जी अंमलबजावणी सगळ्या सोयऱ्यांची केली ती फक्त मराठ्यांसाठी नाहीये. ओबीसीतल्या जेवढ्या जाती आहेत तेवढ्या जातीचे जर कोणी राहिला असलं ओबीसी आरक्षणात तर त्याला त्या सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून आरक्षणात येता येते म्हणून तेवढं. हे स्वतः न्यायाधीश म्हणले, कायद्याचे अभ्यासक म्हणले, घटनेचे अभ्यासक म्हणले त्यावेळेस, आणि आरक्षणाचे अभ्यासक सुद्धा म्हणले. तो झाला एक शब्द. बरं उडलं तर उडून दे,
गिरीश महाजन साहेब उडलं तर उडून जाऊ दे, काय करतो मग आता? मी आपलं दुसरून लढण माझ्या जातीसाठी काय करतो मग आता? कारण आपण शेती जरी पेरली एकदा, मग का 10 वर्ष पेरायची गरज नाही का? दरवर्षी पेरत लागेल ना. एकदा फसिलं तर तुमचंच पोरग आहे. मी काय करता मग आता? परत लढण भाऊ, काय त्याला काय करू? दुसरं तर काही नाही. माझ्याजवळ एवढंच आहे फक्त एक, मग रक्त, माझा जीव तुमच्यासाठी आणि आपल्या मराठ्यांच्या लेकरासाठी मी पणाला लावू शकतो.